सोलापूर शहरातील सिद्धेश्वर पेठ येथे दारू सलाम अपार्टमेंटमध्ये महिलांचा ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सदर ईद मिलन कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या सौ उज्ज्वलाताई शिंदे हे उपस्थित होते। दारुसलाम अपार्टमेंट, कल्याणी टॉवर अपार्टमेंट, राहत सेंट्रल पार्क, लोखंडवाला अपार्टमेंट, डोका कॉम्प्लेक्स इत्यादी आजूबाजूचे सर्व परिसरातील प्रतिष्ठित महिला व डॉक्टर, इंजिनियर, शिक्षण व शिक्षण क्षेत्रातील इत्यादी महिला प्रतिनिधी उपस्थित होते। याचबरोबर माजी महापौर सौ अलकाताई राठोड, माजी महापौर सौ नलिनीताई चंदेले, शिवसेनेच्या नेत्या सौ अस्मिताताई गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन इंदुमतीताई अलगोंडा पाटील, डॉक्टर निलोफर बोहरी, डॉक्टर फिरदौस अमजद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या सौ उज्ज्वलाताई शिंदे यांनी ईद निमित्त संदेश दिले। या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसचे नेते फारुख कमिशनर यांनी केले। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। सगळ्यांना पहिल्यांदा मी खूप खूप शुभेच्छा देते की आज महिला आज जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस तो एक सण असतो, उत्सव असतो आणि आज आपण एकत्र आलो। हिंदीमध्ये बोलू का मराठी चालतंय? चालतंय ना? तर जेव्हा आपण महिला एकत्र येतो तेव्हा उत्सव असतो आणि आज उज्ज्वलाताई आज मी आलेल्या आहेत आणि त्या खरोखर म्हणजे मी त्यांना जेव्हा पाहते ना की आई कशी असावी, म्हणजे मुलीच्या पाठीशी त्यांना जे खंबीरपणे ते असतात ना, ही आत्ताच नाही, मी त्यांना 20 वर्षापासून ओळखते आणि त्यावेळेस ज्यावेळेस बघते प्रणिती त्यांच्या पाठीशी त्यांचं असलेलं प्रेम, त्यांच्याबरोबर त्यांची असलेली साथ आणि खरंच सांगते आई वडिलांचे आशीर्वाद ज्यांच्या पाठीचे आहेत ती व्यक्ती नेहमी यशस्वीच होते। त्यामुळे प्रणितीताईंना यश मिळणार खरं आहे, काळ्या दगडावर भगवी आहे। कारण आज सचिनकुमारजी शिंदे साहेब आणि आज उज्ज्वलाताई दोघेही आज खंबीरपणे तुमच्या लेखीच्या पाठीशी उभे आहेत आणि ते दोघेही उभे असल्यामुळे आणि आपण सगळ्याजण त्या सगळ्या दुर्गेच्या अवतारामध्ये सगळ्या रणरागिणी त्यांच्या बरोबर आहेत आणि तुम्ही सगळ्या रणरागिणी आमच्या बरोबर आहात। तर त्यामुळे नक्की त्यांचा विजय निश्चित आहे, परंतु नुसता विजय निश्चित आहे म्हणून बघायचं नाही या, कारण हे बीजेपी आहे ना, हे सगळं फसवं सरकार आहे। शेवटच्या मिनिटाला लोकांना जाणार, काहीतरी भूलथापा देणार, पैशाचा पाऊस पाडणार, कारण आता सगळे लोकांचे तुमच्या सगळ्यांचे लुबाडलेले भरपूर आहेत, जीएसटीच्या माध्यमातून लुबाडले, जनतेचा सगळा लुबाडलेला पैसा जो आहे तो आता काय करते लोक। पण इकडं आपल्याला एक माणूस की जी व्यक्ती आज जे लोक प्रणितीताईंना ओळखतात, तुम्ही बघता की त्यांची कामाची कमिटमेंट किती मोठी आहे आणि त्या आतापर्यंत ज्यांनी जे काम केलेलं आहे खरोखरच 3 टर्मच्या निवडून आल्यानंतर लोकांची असलेली कमिटमेंट, लोकांसाठी केलेलं काम, हे आपल्याला एक तरुण तडफदार खासदार आपल्याला मिळतील। त्यामुळं आपण बघितलंय आज आम्ही 2 टर्म भाजपला बोलून आम्ही पण त्यांना साथ दिली होती शिवसेनेने, पण त्यांनी काय केलं तर उलट आमच्याच पाठीत खंजीर खूप असलं। उद्धव साहेबांसारखा आज धुतल्या तांदळासारखा नेता अख्ख्या जगात नाही मिळणार, त्या व्यक्तीला त्यांनी फसवलेलं आहे आणि त्यामुळं आज आम्ही सगळ्यांनाच पेटून उठलेलो आहोत। प्रणितीताई निवडून येऊ